Circle of Life, Yes. Ramada in Core by Vindham. ही आहे बालीची आमची पहिली रूम टूर रमाडा इन कोर. वाव. चैताचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आपण इकडे आलोय. तर त्यांनी इथे मस्तपैकी हॅपी बर्थडे लिहून ठेवलेलं आहे. ही अशी रूम आहे. हा व्ह्यू आहे रूम मधून. थोडस ओव्हरकास्ट आहे वातावरण, पण सुंदर वाटतंय. म्हटलं पसारा करण्याच्या आधी एकदा रूम टूर देऊया. अरे इथे पण लिहिलंय मस्तपैकी, हॅपी बर्थडे, विशिंग यू अ फॅब्युलस बर्थडे फुल ऑफ लव्ह अँड लाफ्टर फ्रॉम रमाडा इन कोर. हे आहे बाथरूम. ओके, कसं वाटतंय? मस्त. आता आम्ही खायला काहीतरी ऑर्डर करतो, भूक लागली आहे जा. या पेट्रोल पंपावर मी आता पेट्रोल भरलं 2 लिटर. हा सिग्नल आहे आता. हळूहळू सरळ जायचं आहे आपल्याला. आणि 20,000 टेंगे नाही, 20,000 टेंगे नाही, 20,000 IDR. 20,000 IDR मध्ये 2 लिटर पेट्रोल. येस. 103 रुपयात 2 लिटर पेट्रोल मिळालं. येस. आता आम्ही चाललो आहे गरुडा विष्णूसाठी. इथून साधारण 16 किलोमीटर लांब आहे अजून. कसं वाटतंय तुला गाडी चालवून? मला खूप मजा येते. अशा प्रकारे ड्राईव्ह करून आम्ही आलो आहोत इथे गरुडा विष्णू स्टॅच्यू बघायला. आम्हाला रस्त्यात पण दिसत होता, पण हा परिसर इतका सुंदर आहे. म्हणजे हा सगळी थकावट निघून गेली फ्लाईटची. हो की नाही बिंगो? हो. आणि पाऊस पडल्यामुळे थंडावा आलाय हवेत. भारी वाटतंय. आणि सुंदर आहे यार. या बसने चाललोय आम्ही तो स्टॅच्यू बघायला. आणि फ्री शटल सर्विस है. अब लाइक बाली में फ्री मिल रहा है कुछ. इट्स रेयर गाइस, इट्स रियली रेयर. थैंक यू. थैंक यू. मागे बसो. हां, इथे बसू. गाडी आहे, 2 डब्याची गाडी आहे. ऐस पैस बसून जाणार. हां. ओ नाइस सॅन्डल बिंगो, नाइस सॅन्डल. वेस्ट साइड यू नो. या आय नो. Who knows? ही आमची लास्ट मिनिट शॉपिंग आहे. हो, काल रात्री म्हणजे फ्लाईटला बसायच्या आधी आम्ही शॉपिंग केली आहे. घरून निघायच्या जस्ट एक 2 तासाआधी आम्ही आली हुक्की घातली, बुक्की करून शॉपिंगला गेलेलो. तर मेजर सांगायची गोष्ट अशी की हे आम्ही आता राहतोय सेमिनॅक मध्ये आणि तिथून साधारण 40 मिनिट्स लांब आहे. आम्ही ऍक्टिवा घेऊन आलोय. ऍक्टिवा म्हणजे इकडचे लोक ऍक्टिवा करतात. आम्ही पण आमच्या ड्रायव्हरला ऍक्टिवा करतो. आमच्याकडे बघू होते क्या बोल रहे भाई लोक. मग त्यांना स्कूटर सांगितलं, त्यांना कळलं. मग इथे आम्हाला आता 420 रुपयात काहीतरी मिळाली स्कूटर होंडाची. 420 हा ना ऍक्च्युअली डेचा रेट आहे. आम्ही 3 तासासाठी घेतली आहे, पण तरी त्यांनी डेचा रेट लावलाय. सो आमची मजबुरी होती, पण तुम्ही घ्याल तर फुल डे साठी घ्या. 2 लिटर पेट्रोल टाकलं जे आम्हाला साधारण 103-104 रुपयाचं पडलं इकडे. तर वी वर सरप्राईज की एवढं स्वस्त. म्हणजे हार्डली 50-52 रुपयाला पेट्रोल मिळतंय. आणि गाडी मागे दाखवतो. ही आमची राईड आहे. फ्री शटल सर्व्हिस आहे. इथे येऊन आम्हाला प्रश्न पडला एवढं लांब कसं जायचंय. ही खूप मोठी प्रॉपर्टी आहे. सो आम्हाला प्रश्न पडला इथे ऍक्टिवा पार्क केल्यानंतर आता चालत जायचंय की काय. तर म्हटलं दिवस इकडेच निघेल, पण नाही. ते बोलले यांची फ्री शटल सर्व्हिस आहे. फ्री ऐकूनच कान टवकारले, कारण गाईज बालीमध्ये काहीही फ्री नाहीये. काहीही फ्री नाही. उतरवलंय आम्हाला. तर हे आहे ऍक्च्युअल नाव गरुडा विष्णू
केनकाना इज कल्चरल पार्क. आता आम्ही चाललो तिकीट काढायला. ब्यूटी इन एव्हरी कॉर्नर. लोकेट तिकीट. पैसा आप तिकीट का पैसा निकालो. बाय द वे दिस चुंबक बॅग इज सुटिंग यू. घेऊन टाकू मग. एंट्रन्सलाच ह्या मूर्त्या आहेत अशा आणि इथे तिकीट काउंटर आहे. तिथून आम्ही चालत निघालोय. मग इथे स्टॅच्यू दिसतोय. तिथपर्यंत जाणार आहोत आम्ही चालत. आम्ही बग्गी सर्व्हिसला नाही म्हटलंय. हम चलेगा. आणि इन्स्टंट रिग्रेट. बग्गी सर्व्हिस का नाही घेतली. घेऊया काय जाऊन. ठीक आहे चालू याचं. एंट्रन्स गेट पुढे आहे अजून. बघ अजूनही मागे फिरू शकतो बग्गी सर्व्हिस साठी. चालत या रस्त्यावर खालपासून एकदम 400 रुपये वाचवण्यासाठी आम्ही चालत आलोय आणि शेवटी इथे पोहोचलोय गरुडा वैष्णो पुराण. तिथे आतमध्ये मला स्टारबक्स पण दिसतंय. तर हा होता आमचा आजचा पहिला स्पॉट. आणि हे ॲक्च्युली ही मूर्ती फ्लाईटमधून पण दिसते. तर आमचं असं होतं की फ्लाईटमधून बघितल्यावर पण इथे येऊन पण बघूया. आणि खूप सुंदर आहे ॲक्च्युली हे. आणि लाईटिंग झाल्यावर बघायला मिळतं ते अजून छान वाटतं आहे. तर डेफिनेटली व्हिजिट करावी अशी जागा आहे ही. त्यांनी इथे एक बेस्ट फोटो स्पॉट म्हणून पण बनवून ठेवला. इथून खूप छान फोटो येतात. असं आम्ही पण काढलेत बरेचसे फोटो आणि खरंच सुंदर आलेत ते. ज्यासाठी बालीला आलो आहे ते मेन करायला जाऊया. तर चला. तर आता आम्ही गरुडा विष्णू म्हणून एक्झिट करतोय. आणि इथे एक सिस्टम आहे की पुन्हा एंटर करायचं असेल तर हे लोक स्टॅम्प मारून देतात. त्यांनी स्टॅम्प मारलाय आणि तो स्टॅम्प फक्त असं काहीच नाही दिसत. आणि UV रेज मध्ये वाव सुपर व्हेरी युनिक. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय. हे शॉप बघता आपल्याला अंदाज आलाच असेल आपण कुठे आहे. आपण घेतोय नवीन ड्रोन. ही खुशी तो आयफोन लेने से ज्यादा है. कसं दगदा करेल आहे. ते शाळेत पेपर में येताना व्हायचं ना पोटामध्ये तसं होतं एकदम. दोन जरी आतमध्ये साबण नाही निघणार. आणि चांगले खराब मार्क मिळायचं पण टेन्शन नाही. आता बोनस सही जगह पे काम आया. सगळ्यात फेवरेट खेळणं घेतल्या असतो. डिनर इज रेडी. येस अँड सो आर वी. जाम भुकेले आहोत, थकलेले आहोत, झोपाळलेले आहोत. पण उद्याचा दिवस इव्हेंटफुल आहे. एकदम इव्हेंटफुल दिवस आहे. आणि असं नुसतं सकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे. म्हणजे असं वाटतंय की शाळेच्या ट्रिपला निघतोय. सकाळी जी बोट तिकडे उभी असणार आहे. आणि डिनर आलेला आहे आमचा मस्तपैकी. एक चिकन कुंपाव ग्रेव्ही आहे. हे ठीकच आहे. हे कुरसुडी. आम्हाला याचं कधी ना स्पेलिंग लिहिता आलं ना उच्चारता आला शब्द नाही. पण खाऊया. आजच्या एकदम अशा इव्हेंटफुल दिवसानंतर आता फायनल डिनर करतो. विल कॉल इट अ डे. उद्या सकाळी जाणार आहोत नुसा पेंडिजाला सानूर पोर्टवरून. तर त्या तिथून पासून ब्लॉग कंटिन्यू करूया. फायनली बॅग आली. नेक्स्ट फ्लाईटने आली मॅडम.